ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता प्रियाने खूप मोठा इकडे फटका बसलेला आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये प्रियाला महिपतने चांगलाच फटकार दिलेला आहे. महिपत प्रियावरती चिडलेला आहे, कारण प्रिया सारखं हेच बोलत असते की या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जमत नाहीये, प्रत्येक वेळेला तोंडावरती पडता. चिडलेला महिपत प्रियाचा गळा चावळायला लागतो आणि बास झालं, तुझं आता हे सगळं अति झालेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये तुला आता मी इतका काही इथे करेन ना, माझ्याशी पंगा घेऊन तू खूप मोठी चूक केलेली आहेस, ही गोष्ट लक्षात ठेव. असं म्हणत चिडलेला महिपत प्रियाचे आता गळा आवळायला लागतो. आता प्रिया खूप चिडते, महिपतचा हात झटकते. आणि तुम्हाला काय वाटलं या सगळ्यामध्ये तुम्ही मला कसंही ट्रीट कराल आणि यामध्ये मी तुम्हाला सगळं ऐकून घेईल? खबरदार, बाद झालं आता. या सगळ्यामध्ये मी तुमची कोणतीही गोष्ट अजिबात ऐकून घेणार नाही. कारण कारण आता बास, तुमच्या नाड्या माझ्या हातात आहेत आणि त्या कशा आवळायच्या ना ते मी बघते. मी तुम्हाला आता अशी तशी सोडणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये तुम्ही जर का मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र आता तुमची भांडेफोड करायला मी कमी करणार नाही. महिपत म्हणतो, जा ग, काय करायचं ते कर, तुला जे काय करायचं असेल ते कर, मी तुला घाबरत नाही. असं म्हटल्यावरती आता प्रिया पेटून उठते आणि ती ठरवते, या महिपतला काहीही केलं तरी आता मी सोडणार नाहीये. ही प्रिया काय चीज आहे हे या महिपतला मी दाखवून देणार म्हणजे देणार. चिडलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा निर्णय घेते, ते म्हणजे महिपतला बदनाम करण्याचा आणि साक्षीने जो खून केलाय तो खून सगळ्यांच्या समोर आणण्याचा. कारण आता हे लोक मला कधीही तोंडावरती आपटू शकतात, त्यासाठी मला आता या सगळ्यांच्या विरोधात जायलाच पाहिजे. असं म्हणत रागाच्या भरात प्रिया खूप मोठा निर्णय घेते. मग मात्र चिडलेली प्रिया घरी येते आणि या साक्षीला आता मी अशी तशी सोडणार नाहीये. माझ्याशी पंगा घेऊन साक्षीने खूप मोठी चूक केली, तिला तिची काय लायकी आहे हे मी दाखवणार. आणि रागाच्या भरात प्रियाने खूप चुकीचा आता निर्णय घेण्याच्या ह्याच्यात असते. कारण चिडलेली प्रिया या सगळ्यामध्ये सगळी भांडी फोडण्यासाठी तयार असते, पण रागाच्या भरात ती एक गोष्ट विसरून जाते की या सगळ्यामध्ये आपलं सुद्धा भांड इतकं मोठ्या पद्धतीने फुटणार आहे की आणि आपण याच्यात अडकणार आहोत. ती इकडे आता रविराजांकडे येते आणि बाबा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. खरं तर मला तुम्हाला काहीतरी कन्फेस करायचं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज बोलायला लागतात. काय झालं तन्वी, तुला या सगळ्यामध्ये काय बोलायचं आहे ते बोल ना. यावरती प्रिया म्हणते, बाबा, जर मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर तुम्ही माझ्यावरती चिडणार नाही ना? रविराज म्हणतात, नाही ग बाळा, तुझ्यावरती चिडायला मी का बरं चिडू, काय आहे? प्रिया विचार करते, काय करू? यावरती प्रिया सांगते, खरं तर मला या आश्रमाच्या केसमध्ये असं काहीतरी बोलायचं आहे की ज्याच्यामुळे कदाचित या आश्रमाचे सगळे धागेदोरे बदलून जातील. पण हे सत्य बोलण्यासाठी मला आता काही गोष्टींना आधी निपटावं लागेल आणि काही गोष्टींची मला भीती वाटते आहे. रविराज म्हणतात, काय बोलतेस तू? तितक्यात तिथे आता मात्र प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते, रविराज, मला ना खरं तर सायलीला भेटायला जायचं आहे. यावरती रविराज म्हणतात, हो प्रतिमा, तुला जर का सायलीला भेटायला जायचं असेल तर तू भेटायला जाऊ शकतेस. खरं तर मी सुद्धा सायलीकडे येणार आहे, कारण या आश्रमाच्या केसचं काहीतरी गडबड आहे. आणि ते प्रियाला म्हणतात, काय झालं तन्वी, तू काहीतरी बोलत होतीस. यावरती प्रिया सांगते, खरं सांगू का, तर या आश्रम केसमध्ये मी जी काही साक्ष दिली ना ती साक्ष पूर्णपणे खरी नाहीये. रविराज घाबरतात आणि म्हणतात, काय झालंय तन्वी, तुला काही होतंय का? प्रिया सांगते, बाबा, मला माफ करा, मी या सगळ्यामध्ये खूप चुकीची साक्ष दिलेली आहे. त्यावरती रविराज म्हणतात, चुकीची साक्ष? त्यावरती प्रिया सांगते, हो बाबा, कारण खरं सांगू का, तर मी तिकडे ना मधुभाऊंना मारताना पाहिलंच नव्हतं. खरं तर मी त्या ठिकाणी नव्हतेच, पण मला साक्षीने धमकी दिली होती. साक्षीने मला धमकी दिली की या सगळ्यामध्ये तू असं बोलली नाहीस तर मात्र तुला या सगळ्यामध्ये आता आम्ही काही असं करू की ज्याच्यामुळे तू अजिबात कुठेही तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाहीस. आणि त्यामुळे मी हे सगळं केलं.
बाबा खरंच मला माफ करा, कारण या सगळ्यामध्ये मी खूप चुकीची वागलेली आहे. मी मधुभाऊंचं नाव घेतलं, कारण कारण या सगळ्यामध्ये मला साक्षीने ते करायला सांगितलं होतं. बाबा मी चुकले. मी खूप मोठी चूक केली. आता याची काय शिक्षा तुम्ही मला द्याल ती भोगायला मी तयार आहे. असं म्हटल्यावर रविराज म्हणतात, मग तू कुणालाही खून करताना पाहिलं नाहीस का बाळा? यावरती प्रिया सांगते, नाही बाबा, मी खरंच कुणाला खून करताना पाहिलेलं सुद्धा नाहीये. पण पण ना मला साक्षीने धमकी दिली होती मारण्याची. मला मारण्याची धमकी दिली आणि तिने मला सांगितलं की काहीही झालं तरी सुद्धा तू तिकडे असंच साक्ष द्यायची की तू मधुभाऊंना मारताना पाहिलेस. मी खरं साक्षीला पण नाही पाहिलं आणि मधुभाऊंना पण नाही पाहिलं. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मधुभाऊ निर्दोष पण असू शकतात, साक्षी दोषी सुद्धा असू शकते. असं म्हणत असतानाच रविराज विचार करायला लागतात आणि ते म्हणतात, तू काळजी करू नकोस, या विषयावरती आपण बघूया. मग इकडे रविराज अर्जुनला कॉल करतात आणि ते अर्जुनला सांगतात, अर्जुन खूप हातामध्ये मोठी बातमी लागलेली आहे. कदाचित आश्रम केसच्या संदर्भात तुला ही बातमी उपयोगाला पडू शकते. यावर ते अर्जुन म्हणतो, कसली बातमी? मग रविराज सगळी सविस्तर बातमी आता इकडे अर्जुनला सांगतात. अर्जुनला सगळी सविस्तर बातमी सांगितल्यावरती रविराज त्याला सांगतात, खरं तर तन्वी खूपच कन्फ्यूज आहे आणि या सगळ्यामध्ये एकदम भांबावलेली आहे. काय आपण बोलतोय, काय आपण सांगतोय, या गोष्टीची तिला कुठेही कल्पना आहे असं मला वाटत नाहीये. त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तू पुन्हा एकदा या आश्रम केस संदर्भात तन्वीची साक्ष घ्यावीस. तन्वीची साक्ष घेऊन मग आपण ठरवूया काय करायचं ते. मग आता अर्जुन इकडे आता सायलीला सांगतो, काय गेम खेळते ही तन्वी मला खरंच कळत नाहीये. कारण आत्ता बघायला गेलं तर या तन्वीने एकदमपणे महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांची साथ सोडण्याचं मला काही कारणच कळत नाहीये. सायली म्हणते, सर तिला उपरती झाली असेल का? यावरती आता इकडे अर्जुन बोलायला लागतो, मला नाही वाटत की तिला कोणत्याही प्रकारची उपरती होण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीची मुलगी आता तन्वी आहे त्या पद्धतीच्या मुलीला कोणत्याही प्रकारची उपरती होणार नाही. यात तिचा काही डाव असू शकतो, पण याच डावाचा आपण फायदा करून घ्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं म्हणत अर्जुन आता इकडे रविराजांच्याच मार्फत प्रियाच्या तोंडून सत्य वदवून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असतो. तोपर्यंत इकडे साक्षी प्रियाला कॉल करते. साक्षी प्रियाला कॉल करून म्हणते, हे बघ, आपल्यामध्ये जे काही आहे ते तो आपल्यापर्यंतच ठेव ना. तू या सगळ्यामध्ये का बरं आता हे सगळं भांडं फोडायला निघालेली आहेस? प्रिया म्हणते, का? मग हे आपल्यात ठेवायचं होतं तर मी इतकं बोलल्यावरती ज्या वेळेला तुझे अण्णा मला मारण्यासाठी आले त्यावेळेला तू काहीच नाही बोललीस. त्यावेळेला तुम्ही दोघं जण मख्खासारखे बसलात. मग आता माझी वेळ आहे. या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला सोडणार नाहीये. तुम्ही दोघांनी मिळून जे काही माझ्यासोबत केलंयत ना, या सगळ्याचा आता मी असा बदला घेणार. यावरती साक्षी सांगते, अगं मूर्ख मुली, तू आमचा बदला घ्यायला निघालीस तर तू सुद्धा या प्रकरणात अडकशील ना. प्रिया म्हणते, आता तर मला खात्रीच पटलेली आहे की या प्रकरणात तुम्ही मला असे काही अडकवाल ना की मला इथून सुटण्यासाठी सुद्धा काही चान्स मिळणार नाही. आणि त्यामुळे अडकले तर अडकले, पण तुम्हाला अडकवूनच मी या सगळ्यामधून सुटणार, ही गोष्ट मात्र खरी. असं म्हणत आता इकडे हट्टाला पेटलेली प्रिया, काहीही झालं तरी तुमची भांडेफोड मी करणार या मतावरती ठाम असते आणि साक्षी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की मूर्ख मुली, वेडेपणा करू नकोस. पण प्रिया हट्टाला पेट. त्यातच आता अर्जुन आणि सायली प्रियाला भेटायला येतात. अर्जुन सायली प्रियाला भेटायला आल्यावर इकडे आता अर्जुन म्हणतो, तन्वी, मला सिनियरनी सांगितलेलं आहे की तुझ्याशी बोलून घ्यायला. सिनियरनी तुझ्याशी बोलून घ्यायला सांगितल्यामुळे मी इकडे आलेलो आहे. तुला या सगळ्यामध्ये काही साक्ष द्यायची आहे, काही गोष्टी बोलायच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी तू माझ्याशी बिनधास्तपणे बोलू शकतेस. असं म्हटल्यावरती इकडे प्रिया थोडीशी गडबडते, पण अर्जुन मात्र आपल्या मतावरती ठाम असतो आणि तो प्रियाला विचारण्याचा प्रयत्न करतो, सांग ना, साक्षीबद्दल तू काहीतरी सांगत होतीस. साक्षीने तुला कशाबद्दल धमकी दिली होती, का धमकी दिली होती, हे सगळं तू मला सांग. यावरती आता प्रिया थोडीशी भानावरती आणि साक्षीने धमकी, आता मला काही आठवत नाहीये असं बोलायला लागते.
प्रियाने रागाच्या भरामध्ये या सगळ्यामध्ये निर्णय तर घेतलेला असतो की रविराजांना सगळं सत्य सांगूया, पण साक्षीच्या फोन नंतर तिच्या डोक्यामध्ये येतं की बापरे, आत्ता जर का हे सत्य खरंच सांगितलं तर उद्याचं मरण आजवरतीच ओढवणार. पण या सगळ्यामध्ये प्रियाने जो व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असतो साक्षीच्या विरोधात, तो रागाच्या भरात रविराजांना पाठवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये प्रियाने सांगितलेलं असतं की साक्षी हिने खरं तर हा खून केलेला आहे. मी हा खून करताना साक्षीला पाहिलंय, पण साक्षी आणि महिपत या दोघांनी मला धमकावलं. या दोघांनी मला धमकावलं आणि त्यामुळे त्यामुळे मला आता मधुभाऊंचं नाव घ्यावं लागलं. पण म्हणूनच माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवत आहे, कारण महिपत आणि साक्षी यांच्यासोबत मला काही सेफ वाटत नाही आहे आणि या कारणासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवत आहे. जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच मधुभाऊंना न्याय मिळवून द्या. आता हे सगळं समोर आल्यावरती आता इकडे खूप मोठ्या मालिकेमध्ये टर्न ट्विस्ट येणार असतो आणि आता प्रियाने रागाच्या भरात पाठवलेला व्हिडिओ मालिकेमध्ये खूप महत्त्वाचा निर्णायक ठरणार असतो. मधुभाऊंच्या सुटकेसाठी या व्हिडिओची मदतच होणार असते.